विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आपण एक्झाम्पल्स थ्रू बघितलं. त्याच टॉपिकवरचे अजून काही प्रॉब्लेम्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं, तर सपोज ए मॅट्रिक्स आहे, 2x2 मॅट्रिक्स सपोज दिला असेल 1 2 3 4 आणि बी मॅट्रिक्स आहे सपोज 2x2 दिला आहे 1 2 3 4. तर याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, हा रो या कॉलमला मल्टिप्लाय करायचा आणि तो झाला पहिला एलिमेंट आन्सर मॅट्रिक्समधला. आणि आन्सर मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार, या 2 ला 2 कॅन्सल करायचा आणि जे शिल्लक राहील ती ऑर्डर असते आन्सर मॅट्रिक्सची. तर हा रो घ्यायचा, हा कॉलम घ्यायचा, इथं लिहायचं. त्यानंतर हा रो हा कॉलम इथं लिहायचं, हा रो हा दुसरा कॉलम ते इथं लिहायचं, हा रो पहिला कॉलम ते इथं लिहायचं, हा रो दुसरा कॉलम ते इथं लिहायचं. हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. आता पुढचे काही एक्झाम्पल्स घेऊया. मित्रांनो, असा प्रॉब्लेम दिलेला आहे, 3 मॅट्रिक्स दिलेत. मॅट्रिक्स ए दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स, मॅट्रिक्स बी दिला आहे 2x2 मॅट्रिक्स आणि सी मॅट्रिक्स दिला आहे 2x2. आपल्याला शो काय करायचं आहे, ए बी इज इक्वल टू ए सी. म्हणजे ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन करायचं, ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा कसं ते, पहिल्यांदा ए बी काढूया आणि नंतर ए सी काढूया आणि दोन्ही इक्वल आहेत का बघूया. सो आन्सरमध्ये डायरेक्ट ए बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्सला ए काय आहे 2 2 2 2 आणि इंटू त्याला बी मॅट्रिक्स 2 3 4 5. आन्सर मॅट्रिक्स काय असणार आहे 2x2 मॅट्रिक्स. सो ए बी इज इक्वल टू, आता पहिला रो पहिला कॉलम, सो 2 इंटू 2 4 प्लस 2 इंटू 4 8. पहिला रो दुसरा कॉलम 2 इंटू 3 6 आणि 2 इंटू 5 प्लस 10. त्यानंतर दुसरा रो पहिला कॉलम 2 इंटू 2 4 आणि 2 इंटू 4 8 प्लस 8. त्यानंतर दुसरा रो दुसरा कॉलम 2 इंटू 3 6 प्लस 2 इंटू 5 10. सो काय येते 4 प्लस 8 12, 6 प्लस 10 16, 4 प्लस 8 12, 6 प्लस 10 16. हा आहे ए बी मॅट्रिक्स. आता असंच बी ए सी मॅट्रिक्स फाइंड करू. सो ए सी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स 2 2 2 2 आणि इंटू त्याला सी मॅट्रिक्स 4 5 आणि 2 3. सो मल्टिप्लिकेशन 2x2 मॅट्रिक्स येणार आहे मल्टिप्लिकेशनचा पण. पहिला रो पहिला कॉलम 2 इंटू 4 8 प्लस 2 इंटू 2 4. त्यानंतर पहिला रो दुसरा कॉलम 2 इंटू 5 10 आणि 2 इंटू 3 प्लस 6. त्यानंतर पहिला रो दुसरा रो पहिला कॉलम 2 इंटू 4 8 प्लस 2 इंटू 2 4 आणि 2 इंटू 5 10 प्लस 2 इंटू 3 6. झालं मल्टिप्लिकेशन. 8 प्लस 4 12, 10 प्लस 6 16, 8 प्लस 4 12, 10 प्लस 6 16. दिस इज ए सी. आता बघा ए बी मॅट्रिक्स 12 16 12 16 सेम मॅट्रिक्स आले दोन्ही, देअरफॉर ए बी इज इक्वल टू ए सी, दस प्रूव्ह. ओके, हेच आपल्याला शो करायचं. ओके, असा प्रॉब्लेम दिलाय. ए मॅट्रिक्स दिलाय, हा मॅट्रिक्स आहे 2x3 मॅट्रिक्स, 2 रो आहेत 3 कॉलम आहेत. आणि हा किती आहे 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत, 3x2 मॅट्रिक्स. तर याचे 3 3 आतमधले कॅन्सल होत आहेत आणि राहतोय काय 2x2 मॅट्रिक्स हा आन्सरचा असणार आहे. आपल्याला काढायचं आहे काय ए बी काढायचं आहे, बी ए काढायचं आहे आणि ते एकसारखं नाही असं शो करायचं आहे. तर पहिल्यांदा ए बी काढून घेऊया आन्सरमध्ये. सो ए बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स लिहा 3 4 -2 2 1 आणि 0 आणि इंटू त्याला बी मॅट्रिक्स आहे 2 - 1 3 4 0 2. 2x2 मॅट्रिक्स येणार आहे आन्सरचा.
म्हणजे हा रो पहिला कॉलम 3 × 2 6 प्लस 4 × 3 4 3 12 प्लस मायनस 2 × 0 0. आता पहिला रो दुसरा कॉलम 3 × -1 -3 प्लस 4 × 4 16 प्लस मायनस 2 × 2 -4 राईट. त्यानंतर दुसरा रो पहिला कॉलम 2 × 2 4 प्लस 1 × 3 3 प्लस 0 × 0 0. त्यानंतर दुसरा कॉलम 2 × -1 -2 प्लस 1 × 4 4 प्लस 0 × 2 0 झालं. आता हे फक्त ॲडिशन करायचं आहे. 6 + 12 18. त्यानंतर -3 + 16 + 13 -4 9 + 9. बघा 16तनं 7 गेले 9 राहिले. 4 आणि 3 7 आणि -2 + 4 + 2 राईट. कॅल्शीमध्ये टाका सरळ. कॅल्शी यूज करण्याची तुम्हाला एक्झाममध्ये परमिशन असते. सो कॅल्शी यूज करावं लागेल. लगेच आन्सर मिळेल. हे ए बी झालं. आता बी ए फाइंड करूया. सो बी ए इज इक्वल टू काय असणार? बी मॅट्रिक्स पहिल्यांदा लिहा 2 - 1 3 4 0 आणि 2 आणि इंटू त्याला ए मॅट्रिक्स काय दिला आहे 3 4 -2 आणि 2 1 0. यांचं मल्टिप्लिकेशन करा. आता इथं पण काय असणार आहे? हा आहे 3/2 आणि हा आहे 2/3. 2ला 2 जाणार आणि आन्सर मॅट्रिक्स कितीचा येतो इथं 3/3 मॅट्रिक्स. सो इथंच प्रूव्ह होतं आहे की ते दोन्ही इक्वल नाही, पण ते आपल्याला दाखवायचं आहे. सो पहिला रो पहिला कॉलम 2 × 3 6 प्लस -1 × 2 -2. त्यानंतर पहिला रो दुसरा कॉलम ते इथं लिहायचं 2 × 4 8 आणि -1 × 1 -1. त्यानंतर 2 × -2 -4 आणि प्लस -1 × 0 +0 झालं एक रो. दुसरा रो पहिला दुसरा तिसरा कॉलम ते इथले कॉम्पोनंट आहेत. सो 3 × 3 9 प्लस 4 × 2 8 3 × 4 12 प्लस 4 × 1 4 3 × -2 -6 प्लस 4 × 0 0. त्यानंतर तिसरा रो आणि तिन्ही कॉलम 0 × 0 0 प्लस 2 × 2 4 0 × 4 0 प्लस 2 × 1 2 0 × -2 0 प्लस 2 × 0 0. हा आहे आन्सर मॅट्रिक्स. आता 6 - 2 काय येणार 4 8 - 1 7 -4 + 0 -4 9 + 8 17 12 + 4 16 -6 + 0 -6 0 + 4 4 0 + 2 2 आणि 0 + 0 0. हा आहे बी ए मॅट्रिक्स. सो ए बी मॅट्रिक्स हा 2/2 मॅट्रिक्स आहे. बी ए मॅट्रिक्स 3/3 मॅट्रिक्स आहे. सो ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. हे प्रूव्ह झाले. ठीक. बघा असा प्रॉब्लेम दिलेला आहे 3/3 मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचा आहे A² इज इक्वल टू आय. सो पहिल्यांदा A² काढूया आणि आय म्हणजे काय आपल्याला माहीत असतं युनिट मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 3/3 मॅट्रिक्स असणार आहे. सो आन्सर A² पहिल्यांदा काढूया. A² इज इक्वल टू A² म्हणजेच काय A × A. सो 0 1 -1 4 -3 4 3 -3 आणि 4. A² म्हणजेच काय A × A. सो डबल तोच मॅट्रिक्स 0 1 -1 4 -3 4 आणि 3 -3 4. हा पण कसला आहे 3/3 मॅट्रिक्स. हा पण आहे 3/3 मॅट्रिक्स. 3 3 कॅन्सल आणि 3 3 शिल्लक राहते म्हणजे 3/3 मॅट्रिक्स हा A² मॅट्रिक्स असणार आहे. तर मल्टिप्लिकेशन बघा. पहिला रो पहिला दुसरा तिसरा कॉलम म्हणजे इथले पहिल्या रोचे एलिमेंट. त्यानंतर दुसरा रो आणि पहिला दुसरा तिसरा कॉलम म्हणजे दुसऱ्या रोचे एलिमेंट आणि तिसरा रो आणि पहिला दुसरा तिसरा कॉलम म्हणजे तिसऱ्या रोचे एलिमेंट. बघा 0 × 0 0 प्लस 1 × 4
प्लस 4 प्लस -1 इंटू 3 -3. पुढचा एलिमेंट 0 इंटू 1 0, 1 इंटू -3 -3 आणि -1 इंटू -3 +3. त्यानंतर पहिला रो तिसरा कॉलम 0 इंटू -1 0, 1 इंटू 4 +4 आणि -1 इंटू 4 -4. राईट. त्यानंतर दुसरा रो आणि तिन्ही कॉलम 4 इंटू 0 0, -3 इंटू 4 बरोबर, -3 इंटू 4 -12 आणि +4 इंटू 3 +12. 4 इंटू 1 4, -3 इंटू -3 +9 आणि 4 इंटू -3 -12. राईट. पुढं दुसरा रो तिसरा कॉलम 4 इंटू -1 -4, -3 इंटू 4 -12 आणि 4 इंटू 4 +16. त्यानंतर 3 इंटू 0 0, -3 इंटू 4 -12 आणि +4 इंटू 3 +12. त्यानंतर 3 इंटू 1 3, -3 इंटू -3 +9, 4 इंटू -3 -12. त्यानंतर 3 इंटू -1 -3, -3 इंटू 4 -12 आणि 4 इंटू 4 +16. बघा आता हे सगळं तुम्ही पटपट कॅल्शिट टाकलं तरी न चुकता तुम्हाला येईल आणि डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट करा. 4 - 3 1, -3 + 3 0, +4 - 4 0, -12 + 12 0, 4 + 9 13, -12 1, -4 - 12 -16 +16 0, -12 + 12 0, 3 + 9 12, -12 0 आणि -3 - 12 -15 +16 +1. आलं का? युनिट मॅट्रिक्स हाच आहे आय मॅट्रिक्स. आपण A² काढलेलं, सो A² = I. हे प्रूव्ह झालं. ठीक. ओके मित्रांनो, असा प्रॉब्लेम आहे. 2x2 मॅट्रिक्स आहे आणि हे इक्वेशन आपल्याला = 0 आहे असं फाइंड करायचं आहे. ओके. आणि आय आपल्याला युनिट मॅट्रिक्स दिलेला आहे. सो = 0 येते का बघायचे. तर हे इक्वेशन सरळ याची LHS घेऊया लेफ्ट हँड साईड आणि ते 0 येते का बघू. सो A असं दिलेलं आहे. सो A² - LHS घेऊ. LHS = A² - 3A - 2I. ओके. सो A² म्हणजेच काय, A इंटू A. सो 2 4 1 1 आणि इंटू त्याला परत A 2 4 1 1. त्यानंतर -3 इंटू परत A मॅट्रिक्स 2 4 1 1 आणि मायनस त्याला 2 इंटू युनिट मॅट्रिक्स आहे म्हणजे 1 0 0 1 = याचं मल्टिप्लिकेशन 2x2 मॅट्रिक्स येणार आहे. सो पहिला रो, पहिला दुसरा कॉलम, पहिल्या रोचे एलिमेंट 2 इंटू 2 4 प्लस 4 इंटू 1 4, 2 इंटू 4 8 प्लस 4 इंटू 1 4. त्यानंतर 1 इंटू 2 2, 1 इंटू 1 प्लस 1, 1 इंटू 4 4 प्लस 1 इंटू 1 1 झालं. -3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. 3 इंटू 2 6, 3 इंटू 4 12, 3 इंटू 1 3, 3 इंटू 1 3. -2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. 2 इंटू 1 2, 2 इंटू 0 0, 2 इंटू 0 0, 2 इंटू 1 2. बघा ह्याचं ॲडिशन करून घ्या आणि ह्याचं मायनस करून टाका. 4 + 4 8, 8 + 4 12, 2 + 1 3 आणि 4 + 1 5. मायनस पहिल्यांदा हेच मायनस करूयात ना. 6 12 3 3 -2 0 0 2. ओके. पहिल्यांदा हे मायनस करू. 8 - 6 2, 12 - 12 0, 3 - 3 0, 5 - 3 2 आणि मायनस हे पुढचा मॅट्रिक्स आहे तसा राहतो. सो = काय येणार
परत मायनस करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. 2 - 2 0, 0 - 0 0, 0 - 0 0, 2 - 2 0. आला का नल मॅट्रिक्स. हेच आपल्याला RHS दाखवायचं होतं. बघा नल मॅट्रिक्स. 0 म्हणजे काय? नल मॅट्रिक्स म्हणजे सगळे एलिमेंट्स ज्या मॅट्रिक्समधले 0 असतील त्याला काय म्हणतो आपण? नल मॅट्रिक्स. सो असा प्रॉब्लेम आहे. ओके बघा असा प्रॉब्लेम दिलेला आहे. A/A मॅट्रिक्स दिला आहे. A मॅट्रिक्स दिला आहे 2/2 मॅट्रिक्स आणि हे इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. काय येतं ते बघायचं आहे. सोपा एकदम. मागचा प्रॉब्लेम होता तसाच. बघा हे इक्वेशन सरळ मांडून घेतो मी. A² - 9A + 14I इज इक्वल टू फाइंड करायचे आपल्याला. सो A² म्हणजे A × A. सो डबल तोच मॅट्रिक्स लिहायचा. त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. 4 3 2 5. त्यानंतर मायनस आहे 9 × A. A म्हणजे तोच मॅट्रिक्स 4 3 2 5. त्यानंतर प्लस आहे 14I. I म्हणजे युनिट मॅट्रिक्स 1 0 0 आणि 1. सो मल्टिप्लिकेशन करूया. 2/2 मॅट्रिक्स येणार आहे. 4 × 4 16 + 3 × 2 6, 4 × 3 12 + 3 × 5 15. त्यानंतर 2 × 4 8 + 5 × 2 10, 2 × 3 6 + 5 × 5 25. मायनस 9 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. 9 × 4 36, 9 × 3 27, 9 × 2 18 आणि 9 × 5 45. आणि प्लस 14 आतमध्ये मल्टिप्लाय करा. 14 × 1 14, 14 × 0 0, 14 × 0 0, 14 × 1 14 इज इक्वल टू. हे प्लस करून घ्या. 16 + 6 22, 12 + 15 किती येणार? 15 आणि 2 17 आणि 10 27, 8 आणि 10 18, 25 आणि 6 किती येणार? 31. मायनस हे आहे तसं 36 27 18 45 आणि प्लस पुढं आहे तसं 14 0 0 14. आता हे पहिल्यांदा मायनस करू. 22 - 36 किती येणार? 22 - 36 36 - 20 16, 16 - 2 14. ओके -14 कारण 22 - 36 आहे. -14, 27 - 27 0, 18 - 18 0 आणि 31 - 45 -14 प्लस परत हे 14 0 0 आणि 14. आता बघा ह्याची काय करायची आहे? ॲडिशन. -14 + 14 0, 0 + 0 0, 0 + 0 0, -14 + 14 0. म्हणजे हा पण काय आला? नल मॅट्रिक्स आला. ओके A² - 9A + 14I नल मॅट्रिक्स. बघा असा प्रॉब्लेम आहे. 3/3 मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे आणि A² - 8A हे आपल्याला फाइंड करायचं आहे आणि तो स्केलर मॅट्रिक्स आहे असं शो करायचं आहे. तर बघा आन्सर डायरेक्ट A² - 8A आपण फाइंड करूया. A² - 8A इज इक्वल टू. A² म्हणजेच काय? A × A. सो A मॅट्रिक्स डबल लिहायचे आहे तुम्हाला. मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 4 2 × A मॅट्रिक्स परत 2 4 4, 4 2 4 आणि 4 4 2 आणि मायनस त्यातून 8A. A मॅट्रिक्स परत 2 4 4, 4 2 4 आणि 4 4 2. बघा मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करूया. 3/3चं मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळं 3/3 मॅट्रिक्सच येणार आहे. सो पहिला रो आणि तिन्ही कॉलम. 2 × 2 4 + 4 × 4 16 + 4 × 4 16. त्यानंतर 2 × 4 8 राईट. 2 × 4 8, 4 × 2 + 8 + 4 × 4 16. त्यानंतर 2 × 4 8, 4 × 4 16 + 4 × 2 + 8.
त्यानंतर 4 इंटू 2 8, 2 इंटू 4 प्लस 8 प्लस 4 इंटू 4 16, 4 इंटू 4 16 प्लस 2 इंटू 2 4 प्लस 4 इंटू 4 16, त्यानंतर 4 इंटू 4 16, 2 इंटू 4 प्लस 8 आणि 4 इंटू 2 प्लस 8, त्यानंतर 4 इंटू 2 प्लस 8, 4 इंटू 4 प्लस 16 प्लस 2 इंटू 4 8, 4 इंटू 4 16 प्लस 4 इंटू 2 8 प्लस 2 इंटू 4 8, 4 इंटू 4 16 प्लस 4 इंटू 4 16 प्लस 2 इंटू 2 4 आणि मायनस 8 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. 8 इंटू 2 16, 8 इंटू 4 32, 8 इंटू 4 32, 8 इंटू 4 32, 8 इंटू 2 16, 8 इंटू 4 32, 8 इंटू 4 32, 32 आणि 8 इंटू 2 16. बघा यांचे ॲडिशन आधी करा. 16 प्लस 16 32 प्लस 4 36, त्यानंतर 8 आणि 8 16, 16 आणि 16 32, 8 आणि 8 16, 16 32, 8 दोन्ही 16 आणि 32, 16 आणि 16 32 आणि 4 36, 8 ना 16 आणि 8 16 आणि 16 32, 16 आणि 16 32, 16 आणि 16 32 आणि 16 आणि 16 32 आणि 4 36 आणि मायनस त्यातून 16 32 32 32 16 32 32 32 आणि 16 मायनस करा. आता 36 मायनस 16 किती येणार? 20. 32 मायनस 32 0 0, 32 मायनस 32 0, 36 मायनस 16 20, 32 मायनस 32 0, 32 minus 32 0, 32 minus 32 0, 36 minus 16 20. बघा हा आला ए स्क्वेअर मायनस 8a मॅट्रिक्स. सगळे डायगोनल एलिमेंट सगळे काय आहेत? सेम, आणि बाकी सगळे एलिमेंट 0 आहेत, म्हणून कोणता मॅट्रिक्स आहे हा? स्केलर मॅट्रिक्स. देअरफॉर ए स्क्वेअर मायनस 8a इज अ स्केलर मॅट्रिक्स असं लिहायचं खाली. हे प्रूव्ह झालं, तेच आपल्याला शो करायचं होतं. ठीक. ओके, या लेक्चरमधला हा शेवटचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला ए मॅट्रिक्स 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि हे फाइंड करायचं. सिम्पल प्रॉब्लेम आहे. बघा डायरेक्ट आपण सुरुवात करूया. ए स्क्वेअर मायनस 3a प्लस आय. सो ए स्क्वेअर म्हणजे काय? ए इंटू ए, 1 2 6 7 4 10 आणि 1 3 5 आणि इंटू त्याला परत ए मॅट्रिक्स 1 2 6 7 4 10 आणि 1 3 5 हा झाला ए स्क्वेअर. त्यानंतर मायनस आहे 3a, 3 परत ए मॅट्रिक्स 1 2 6 7 4 10 आणि 1 3 5 आणि प्लस काय म्हणले त्याला पुढं आय. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स 3x3 1 0 0 0 1 0 0 0 आणि 1. राईट, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करूया. 3x3च मल्टिप्लिकेशन येणार आहे. सो 1 इंटू 1 1 प्लस 2 इंटू 7 14 प्लस 6 इंटू 1 6, 7 इंटू 1 इंटू 2 2, 2 इंटू 4 प्लस 8 आणि 6 इंटू 3 18, 1 इंटू 6 6, 2 इंटू 10 20 आणि प्लस 6 इंटू 5 30. त्यानंतर 7 इंटू 1 7, 4 इंटू 7 28 आणि 10 इंटू 1 प्लस 10. त्यानंतर 7 इंटू 2 14, 4 इंटू 4 प्लस 16 आणि 10 इंटू 3 प्लस 30. त्यानंतर 7 इंटू 6 42, 4 इंटू 10 प्लस 40 आणि 10 इंटू 5 प्लस 50. त्यानंतर 1 इंटू 1 1 प्लस 3 इंटू 7 21 प्लस 5 इंटू 1 5
1 into 2 2 plus 3 into 4 12 plus 5 into 3 15 1 into 6 6 plus 3 into 10 30 plus 5 into 5 25 राईट. मायनस 3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा प्रत्येक एलिमेंटला. 3 into 1 3 3 into 2 6 3 into 6 18 3 into 7 21 3 into 4 12 3 into 10 30 3 into 1 3 3 into 3 9 3 into 5 15 आणि प्लस हे 1 0 0 0 1 0 0 0 1. आता पहिल्यांदा हे मायनस करायचे आहे, त्याच्या आधी हे पूर्ण केलं पाहिजे आपल्याला. सो 14 आणि 6 20 आणि 1 21 8 आणि 2 10 आणि 18 28 20 आणि 30 50 आणि 56 28 आणि 7 35 आणि 10 45. त्यानंतर 14 आणि 6 20 10 30 30 आणि 30 60 42 40 आणि 50 90 90 आणि 40 130 132 राईट. 21 आणि 22 22 आणि 5 27 12 आणि 2 14 14 आणि 5 19 आणि 10 29 25 आणि 6 25 आणि 6 31 31 आणि 30 61 राईट. त्यातनं हे मायनस करायचं. 3 6 3 6 18 21 12 30 3 9 आणि 15 आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे परत 1 0 0 0 1 0 0 0 1. बघा मायनस करूया पहिल्यांदा. 21 वजा 3 किती येणार 18 आणि 3 21. 28 वजा 6 किती येणार 28 वजा 6 22. 56 वजा 18 56 वजा 10 46 46 वजा 8 46 वजा 8 38 बरोबर. 38 आणि 8 46 38. 45 वजा 21 45 वजा 20 किती येणार 25 25 वजा 1 24. त्यानंतर 60 वजा 12 60 मधनं 10 गेलं 50 50 मधून अजून 2 गेले 48. त्यानंतर 132 वजा 30 102. त्यानंतर 27 वजा 3 24 29 वजा 9 20 आणि 61 वजा 15 61 वजा 10 51 51 मधनं 5 गेलं 46 बरोबर. आणि प्लस यामध्ये करायचं आहे 1 0 0 0 1 0 0 0 1 प्लस करा. आता तो झाला आन्सर मॅट्रिक्स. 18 प्लस 1 19 बाकी 22 38 22 प्लस 0 22 38 प्लस 0 38 24 प्लस 0 24 48 प्लस 1 49 आणि 102 प्लस 0 102. 24 प्लस 0 24 20 प्लस 0 20 आणि 46 प्लस 1 47. हे आहे आन्सर. a² - 3a + i. ओके. याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशनच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितले. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूया पुढचा पॉईंट घेऊन. थँक्यू.